डिलिव्हरी झाली आणि लेकराला खरं पाणी जाऊन आराम नव्हतं की डॉक्टरने म्हणले की पुढे घेऊन जावा. मग इथून ॲम्ब्युलन्समध्ये भालकीला घेऊन गेले आणि जाधवपाशी ॲडमिट झाला आणि गेल्यावर संध्याकाळी डॉक्टर नको काही नाही काचामध्ये ठेवले आणि पहिल्या दिवशी ठेवले, दुसऱ्या दिवशी पण डॉक्टर आला नाही. सांच्यापर्यंत डॉक्टर आला, रक्त टेस्ट केला, रक्तामध्ये काही फरक नाही म्हणलं, पण की त्याला झटके येत आहेत आणि लेकराची गॅरंटी देत नाही असं म्हणलं डॉक्टरने. तरी पण मी डॉक्टर त्या दिवशी गेला आणि दुसऱ्या दिवशी 11-11:30 वाजता आला. मग नंतर डॉक्टर पास्टर साहेबाला फोन करून सांगितलं की असं म्हटलं डॉक्टर मनुष्यने. पास्टर साहेबांनी आणि पास्टर अम्मा सगळे पिरियड केल्यानंतर त्यांनी म्हणले की चर्चमध्ये घेऊन या, लेकरला काही होत नाही. मग डॉक्टरने तर म्हणला ऑक्सिजन आहे आणि लेकरला काही गॅरंटी देऊ शकत नाही, कुठेही घेऊन जावा आणि ह्याची गॅरंटी नाही काही नाही म्हणलं तर सगळे घाबरून गेले. इकडे पिरियड झाले होता. मग आम्ही म्हणलो तेव्हा तुझ्या हाती जे करायला म्हणून त्याने आम्ही काय म्हणलो, आम्ही विचार करा, आम्ही रस्ता घेऊन जाणार आहे, नाही गेलं तर आम्ही कुठं तर पुढे नाही बघू म्हणलं. मग त्यानंतर डॉक्टर साहेबांनी आम्ही घेऊन विचार केल्यानंतर त्याचा ऑक्सिजन पण काढावं लागलं. तरी बी त्यांनी म्हणले की बिराला आम्ही पहिलाच रिकमेंड लावलं होतं की असं आहे म्हणून त्यांनी सुद्धा फोन केले की लेकरला घेऊन या. नाही आम्ही इकडे कमाला चर्चा घेऊन चाललो म्हणून आम्ही. मग त्यांनी म्हणजे ऑक्सिजन का काढला मग त्यांनी सुद्धा सेवा देत होते. मग आम्ही म्हणलो नाही बघू आता म्हणलं काय जे होईल ते होईल देवाच्या म्हणून आम्ही डायरेक्ट चर्चला घेऊन आलो. त्याची पिरियड झाला चांगल्या रीतीनं. आज 10 दिवस झाला लेकरला काही नाही सुद्धा झालं नाही. आणि आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये विजय कुमार फडणवीसनी इथं गेले होते दवाखान्यामध्ये. मग सिस्टर आणि डॉक्टरनी विचारले की लेकरला कसं आहे, की त्यांनी म्हणले की चर्चमध्ये आणले. त्याच्यानंतर सगळं काही बरं झालं. आज 10 दिवस लेकरला काय नाही म्हणतात. सिस्टर आणि डॉक्टर सुद्धा बरं झालं, देवाची महिमा म्हणून तेवढी सुद्धा टाळी वाजत होते. परमेश्वर कितना चमत्कारी है. जब बच्चों को कमल नगर से उदगीर भालकी लेकर गया था, वहाँ पे बच्चों को ऑक्सीजन था, कांच में रखा था बच्चे को. डॉक्टर ने गारंटी नहीं दिया, लेकिन बिल बढ़ते गया. डॉक्टर ने गारंटी नहीं दिया, लेकिन हम मंडल मिलकर प्रार्थना किए, यहाँ पे प्रार्थना किए तो ये प्रार्थना का ताकत हॉस्पिटल में गया, बच्चे को चंगाई किया. वो बच्चे अभी भी जिंदा है हमारा बीच में. हालेलुया हालेलुया. जो काम डॉक्टर से नहीं होता वो मेरे यीशु से हो सकता है. जो खाली बच्चे को परमेश्वर धन्यवाद करेंगे.